हे परमेश्वरा, जे कोणी माझा हा व्हिडिओ बघत असतील त्यांना सगळ्यांना तू खुश ठेव, आनंदी ठेव आणि नेहमीच निरोगी ठेव. त्यांच्या घरात सदैव सुख समृद्धी आणि भरभराटी येऊ दे. तर गुड मॉर्निंग मित्रांनो, सुप्रभात. कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आरती रितेश डुएट. सो फ्रेंड्स, सकाळचे वाजले आहेत 8:30 आणि सकाळची माझी सगळीच कामं उरकलेली आहेत. आणि आज माझा हा छोटासा मिनी ब्लॉग एक छोटीशी तुम्हाला माहिती देण्यासाठी आहे. त्यामुळे माझ्या या छोट्याशा मिनी ब्लॉगला, माझ्या या व्हिडिओला तुम्ही अजिबात स्किप करू नका. ती छोटीशी माहिती काय आहे, कुठल्या संदर्भात आहे, ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. तर कंटिन्यू राहा, व्हिडिओला स्किप करू नका, बघत राहा माझा हा ब्लॉग. आणि सकाळची जस्ट आता सगळी माझी धावपळ ही अशी रोजची तर असतेच. तर बाकीची तर सगळी कामं झाली आहेत माझी, कपडे भांडी लादी वगैरे. फक्त आता जरा स्वयंपाकाचं उरकायचं आहे, कारण आज मला जायचं आहे हॉस्पिटलला. 10 वाजता मला बोलवलेलं आहे हॉस्पिटलला, ॲडमिट व्हायचं आहे मला 10 वाजता जाऊन. तर मला दिवसभराचा आज ह्यांच्या सगळ्यांचा नाश्ता आणि जेवणाचं पण बघायचं आहे. त्याच्यामुळे माझी आता ही धावपळ चालू आहे. तर थोडं फ्रेश होऊन घेतलं मी आता, जरा तयारी करूनच जेवणाला लागते, कारण पटकन कपडे घालून मग निघायला, कारण आता वाजलेत 8:30 आणि सगळं उरकता 9:30 तर होणारच आहेत मला. 9:30पर्यंत माझी सगळी कामं उरकली की पटकन चेंज करणार आणि मग निघणार. त्याच्यामुळे जरा फ्रेश होते आणि मग किचनमध्ये जाऊन बनवते. पण तुम्ही माझ्या व्हिडिओला नक्की बघा, स्किप करू नका, कारण छोटीशी पण महत्त्वाची एक टिप मी तुम्हाला, म्हणजे महत्त्वाची एक माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओला जर आपण स्किप करू नका, खरोखर तुम्ही बघा. कदाचित तुम्हालाही भविष्यात ह्या माहितीची गरज पडेल. त्याच्यामुळे तुम्ही बघत राहा हा ब्लॉग माझा. सो आता मी तयारी माझी झाली आहे आणि आता मी जाते किचनमध्ये बनवायला. नाश्ता पण बनवायचा आहे, कारण काय, आपण एक दिवसासाठी जरी आजारी पडलो तरी घरातल्यांची काळजी असतेच. त्यांच्यासाठी आपल्याला काही ना काही करावंच लागतं ना, कारण सतत बाहेरचं अन्न परवडत नाही. त्याच्यामुळे घड्याळ बघा आता किती वाजलेत, 8:45. जाते आता किचनमध्ये. अगोदर नाश्ता बनवून घेते, कारण नाश्ता करून घेतला की मग हे पण लवकर फ्री होतील. त्याच्यामुळे पास्ता तर मी आधीच बॉईल करून ठेवला होता नाश्त्यासाठी. पहिला पास्ता बनवून घेते नाश्त्याला. मनात किती जरी धाकधूक असली तरी पण घरातल्यांच्या जेवणाची जेव्हा काळजी डोळ्यापुढे येते ना, त्यावेळेला सगळं विसरायला होतं. मग असं वाटतं नको, आपल्यामुळे त्यांचे हाल व्हायला नकोत, म्हणून पटपट सगळं बनवायला सुरुवात तर केली मी. कसं आहे ना, किती जरी भीती असली ना तरी पण ना, सगळा परिणाम मग नंतर बीपीवर होतो. आणि एकदा का माझा बीपी वाढला की परत सगळा घोळ होऊन बसेल. त्याच्यामुळे मी आता जास्त विचार आणि टेन्शन न घेता पटकन माझी कामं किचनची उरकून घेते आणि सांगते मग पुढे तुम्हाला काय येते. कसं आहे ना, मनात तर धाकधूक चालूच आहे की नक्की काय, कसलं ऑपरेशन. तसं तर डॉक्टरने समजावून सांगितलं आहे, पण असं नाही व्हायला पाहिजे. सारखं मनामध्ये तेच येते की नॉर्मल लाईफ असावं सगळ्यांचं. हे असल्या छोट्या मोठ्या कुरबुरी नाही व्हायला पाहिजेत, कारण डोक्याला एक टेन्शनच राहतं एक्झॅक्टली काय आहे आणि कशामुळे हे सगळं होतं. हा सगळा विचार करत माझं आपलं नाश्त्याचं काम चालू आहे बनवायचं. पण आता विचार जर केला तर परत माझा बीपी वाढेल आणि बीपी वाढला तर परत प्रॉब्लेम होईल. त्याच्यामुळे मी आता जास्त विचार नाही करत आहे. पण तुम्ही कंटिन्यू राहा, मी तुम्हाला सांगते की नक्की काय आहे, मला काय झालं आहे ते. अशी तर तुम्हाला मी मस्त दिसते, फ्रेश दिसते, पण नाही आहे मी अशी फ्रेश. मला सारखी एक भीती आहे मनामध्ये. तरी पण पास्ता रेडी झाला आहे आणि तुम्हाला काय खायला मिळणार नाही आहे. त्याच्यामुळे मी फक्त वास घेऊनच समाधान केले. आणि दुसरीकडे मी आता आमटीची तयारी करून घेते, कारण नाश्ता तर बनवून झाला. आता त्यांच्यासाठी मला जेवणाचं पण बघायचं आहे. तर दिवसभर खातील, मग दुपार पण होईल आणि रात्र पण होईल ना. दिवसभराचा आमटी भात करून ठेवते, परत कुठे जाणार ते लोक आणणार आणि काय करणार. त्याच्यामुळे मी मुगाच्या डाळीची आमटी करते. त्याला मस्तपैकी राई, जिरं, लसूण, कढीपत्ता, हळद, हिंग छानपैकी फोडणी देते. आपला घरचा लाल मसाला, कांदा लसूणवाला माझा घाटी मसाला, आणि आमटी तयार करून घेते. मला तर काहीच खायचं नाही, प्यायचं नाही असं सांगितलेलं डॉक्टरनी 10 वाजता. कारण रात्री आदल्या दिवशी 12पर्यंत तुम्ही काही खाऊ शकता. 12च्या नंतर पाणी पण नाही प्यायचं सांगितलेलं आणि जेवायचं पण नाही, नाश्ता पण नाही, चहा नाही, काही नाही. त्याच्यामुळे माझा आणि खाण्याचा काही संबंध नव्हता. तर यांच्यासाठीच मला सगळ्यांसाठी बनवायचं होतं. तर मी आपली मस्त
सगळ्या गोष्टींचा वास घेत घेत स्वयंपाक करून घेतला. भातही रेडी झाला माझा आणि आमटीलाही फोडणी घातली आणि पास्ता जरा वाफवायला ठेवलेला तो पण जरा हलवून घेते, चांगलं छान मिक्स करून घेते. जरा जास्तच झाला आहे पास्ता, पण काय माहिती त्यांच्याच्याने संपतोय की नाही. राहिला तरी संध्याकाळी नाश्त्याला खातीलच म्हणा, तसं काही नाही. तर असा पास्ता पण माझा वाफवून झाला आहे. झालं माझं सगळं किचनचं उरकलं. ह्यांची पण आंघोळ झाली आणि घाबरून बसले गपचूप थोडा वेळ घरामध्ये. इतके नालायक आहेत ना माझ्या घरातले. मला छोट्याशा ऑपरेशनसाठी जायचंय तरी सुद्धा ह्यांना मी एवढं सगळं बनवून ठेवलंय, पुढ्यात पण मीच द्यायचं. घरातले सगळे नालायक. माझे पती नाही, माझी मुलं पण नालायक आहेत. सगळ्यांना त्यांच्या पुढ्यात सगळ्यांना मीच द्यायचं. तर मी करून ठेवलंय, खायचंय तर खा, नाही तर उपाशी राहा. आणि आज मी चहा बनवलेला नाही, आज फक्त पास्ता आहे. दुपारच्याला आमटी भात केलेलं आहे. ह्यांना माझी काळजी नाही अजिबात, ह्यांना खाण्याचं पडलेलं आहे. माझ्या नवऱ्याला तर इतकी घाई, बाबा झोप 9:15 झाले. जाते आता मी, तयारी करते, चेंज करते. मला 1 दिवसासाठी ऍडमिट व्हायचंय, तर काय काय घ्यावं लागेल, काय घ्यावं लागेल. किती नालायक माणूस. एवढं खायला प्यायला ह्याला बरोबर माझी अक्कल काढतात. नालायक एक नंबर. कपडे चेंज करून घेतले आणि तयारी करून बसले. आता ह्यांचं कधी उरकतंय बघू. बघितलं, असा पेशंट पाहिजेत. स्वतःची तयारी करून मस्त नटून थटून घरातली सगळी कामं बिमं उरकून टेन्शन घेऊनसुद्धा हसून खेळून राहून ऑपरेशनला जाणारा असा पेशंट तुम्ही बघितला आहे का कधी? बघा, आहे का मला कसलं टेन्शन? कसलंच नाही आहे. मनात भीती आणि तोंडावर हसू. दोघांना पण सांगत होत्या, घर एकदम टकाटक पाहिजे, घरात 1 दिवसाची घाण नाही झाली पाहिजे. तुलाही सांगून ठेवते, तिलाही सांगून ठेवते, समजलं ना? सगळं करून चाललेली आहे मी. आमटी भात नाश्ता झालेला आहे, तुमचं दिवसभराचं जेवण. 1 दिवसाची आमटी आहे. मी घरी येणार आहे संध्याकाळी, नाही तर उद्या सकाळी येणारच आहे मी घरी. आणि पप्पाला पागल करायचं नाही तुम्ही लोकांनी. पप्पानी पण तुम्हाला पागल करायचं. आम्हाला पागल करणार आहे, आम्ही पप्पाला पागल करणार आहे. 1 दिवस घरात नसले ना की हा माणसाला नुसतं ना एका वेळेला सगळ्यांना हाका मारायच्या असतात, एका वेळेला ना 100 कामं सगळ्यांना सांगायचे असतात. आणि सेम तशीच त्यांची मुलगी सुद्धा आहे, ते पण बोल. जानू आधी हे दे, जानू हे दे, जानू हे उचल, जानू ते उचल, जानू हे इथं ठेव, जानू ते तिथं ठेव. नुसतं त्यांचं तेच चाललेलं असतं. 1 दिवसात 3 जण काय गोंधळ घालणार आहेत घालू दे बाबा. मी तर चालले मस्त झोप काढणार तिथे 1 दिवसाची. किती वर्षापासून मला असं 1 दिवसाची निवांत झोप पाहिजे होती. चालले आता झोपायला. झाली माझी तयारी. चला ना, आता काय घाई नाही होते का? चल लवकर चल. 9:30ला बोलवलेलं, 9:30 घरीच वाजले. माझं झालंय, माझी पर्स बिर्स सगळं रेडी आहे, सगळं रेडी आहे. मला काय हवंय ते मी घेतलंय. तुम्ही नाश्ता केला का? नाश्ता केला भाऊ तुम्ही? नाही, माझ्या आज टेन्शन मध्ये त्यांनी काय खाल्लं. घर बिलकुल पण घाण करायचं नाही. दोघांना पण वॉर्निंग दिली आणि मगच घराबाहेर निघाले, कारण परत उद्या तेवढं येऊन करायला मला ताकद नसणार आहे. तर दोघांना बाय बाय केलं आणि निघालो आम्ही दोघं पण. तुला कायमचे तिकडंच ठेवतो. बघितलं कसे बोलतात आहेत. काही घेणं देणंच नाही यांना माझं. चलो हॉस्पिटल, गाड़ी लेके आ गए, अब जा रही हूँ मैं हॉस्पिटल. फायनली पोचलो आता हॉस्पिटलला, संजीवनी रुग्णालय. चालले आता मी आतमध्ये. बापरे. नॉर्मल फॉर्मॅलिटी त्यांनी चालू केल्या गेल्या. त्यांनी BP पहिला चेक करतात, BP ऑक्सिजन. तर BP असा चेक केला ह्यांनी पण. हॉस्पिटलचे काय फॉर्मॅलिटीज होते त्या पूर्ण केल्या. सगळीकडे सह्या वगैरे कराव्या लागतात त्या केल्या. आता ऑपरेशन थिएटरचा तर काही व्हिडिओ करता आला नाही, त्याच्यामुळे हा आहे माझा आता ऑपरेशन झाल्यानंतरचा अवतार. अनेस्थेशियाची गुंगी होती, त्याच्यामुळे जरा डोळे उघडले. बघत होते बाबा मी व्यवस्थित आहे की नाही, सगळं ठीकठाक आहे की नाही. हे बसले तर होते बाजूला,
पण झोप अशी होती की काही विचारू नका. सो फ्रेंड्स, मला तुम्हाला काही सांगायचं होतं ते हेच की बऱ्याच दिवसापासून माझा पिरियड प्रॉब्लेम चालू होता. मला 2-2, 3-3 महिन्यानंतर पिरियड्स येत होत्या. असं वाटत होतं की मेनोपॉज आहे, आता पिरियड जाणार आहे, त्याच्यामुळे हे असं अपडाऊन होत राहतं. पण नंतरची जी पिरियड मला यायला लागली ती खूप हेवी पिरियड यायला लागली. भयंकर पिरियड यायची, ती नॉनस्टॉप असायची 15-20 दिवस. त्याच्यानंतर मी सोनोग्राफी केली डॉक्टरने सांगितल्यानंतर, की सोनोग्राफी केल्यावर मग माहिती पडले की हा प्रॉब्लेम माझा एंडोमेट्रियम थिकनेसचा आहे. या एंडोमेट्रियम थिकनेसची माझी लायनिंग वाढलेली होती, जवळजवळ 16 to 17 होती. त्याच्यामुळे मग डॉक्टरने सांगितले की थैली वगैरे साफ करून एक छोटंसं स्किन असतं ते बायप्सीला द्यावं लागतं. तर ती एक छोटीशी सर्जरी होती, ती झाली माझी. तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की फक्त मेनोपॉज म्हणून असं शांत राहू नका. जर तुम्हाला पण असं जास्त ब्लिडिंग होत असेल तर लगेचच तुम्ही डॉक्टरकडे जावा आणि ती सोनोग्राफी करून अगोदर चेक करून घ्या. ॲक्च्युली आपल्या पिशवीचा तर काही प्रॉब्लेम नाही आहे ना. संध्याकाळी लेक आली माझी बघायला क्लासेसवरून, डायरेक्ट चहा आला होता हॉस्पिटलचा, तर ती बिस्किट देत होती मला. तर विचारत होती मम्मी एक्झॅक्टली तुला काय झालं आहे, कारण तिला मी सांगितलं नव्हतं की मला काय झालं आहे आणि मी कशासाठी हॉस्पिटलला चालले. फक्त त्यांना सांगितलेलं आहे की एक छोटंसं आहे सर्जरी टाईप, ते 24 तास मला हॉस्पिटलला ॲडमिट व्हायचं आहे. त्याच्यामुळे ती विचारत होती की एक्झॅक्टली मम्मी तुला काय झालं आहे. तिला मग चहा पिता पिता मी सांगत होते की एक्झॅक्टली काय होतं माझा प्रॉब्लेम ते. आणि समजलं तिला पण, कारण आता ती काही लहान नाही, मोठी आहे, तिला सगळ्या गोष्टी समजतात बऱ्यापैकी. तर तिने पण स्टडी केलेली आहे, त्याच्यामुळे ती मला सांगत होती की तिला हे सगळं माहिती आहे. सायन्सला बऱ्यापैकी मुलांना सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात आजच्या डेटला, त्याच्यामुळे मुलांना भरपूर काही गोष्टी माहिती आहेत. तर तिने मला खूप छान प्रकारे समजावून सांगितलं की मम्मी घाबरू नको, टेन्शन घेऊ नको, आजकाल औषधाने इंजेक्शनने सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात आणि गरज पडली तर पिशवी काढली तरी काय आता हरकत नाही आहे, तर तू टेन्शन घेऊ नको. छानपैकी ती मला समजून सांगत होती. मुलांचा ना असा आधार भेटला ना खरंच मनाला खूप समाधान मिळतं, छान वाटतं. मनातली भीती पण सगळी निघून जाते मग लगेचच. तिला बोलले आता जा बाळा घरी तू, मी आता जरा आराम करते. पण ही गोष्ट अजिबात नॉर्मल घेण्यासारखी नाही आहे. जर खरोखर असं तुम्हाला पण कोणाला प्रॉब्लेम असेल जास्त हेवी ब्लिडिंगचा, तर ती खरोखर नॉर्मलमध्ये घेऊ नका गोष्ट. लगेचच डॉक्टरकडे जावा आणि त्याच्यावर जी योग्य ट्रीटमेंट आहे ती घ्या. कारण मेनोपॉज म्हणून शांत बसण्यात काहीच पॉईंट नाही आहे. कारण पूर्वीच्या लोकांचं खाणंपिणं आणि आत्ता आपलं राहणीमान आणि खाणंपिणं याच्यामध्ये खूप फरक पडलेला आहे. आणि जास्त जर आपण ह्या सगळ्या गोष्टी अंगावर काढल्या तर त्याचा एक वेगळ्या गोष्टीत रूपांतर होतं. त्यामुळे खरंच लवकरच डॉक्टरांकडे जावा. बांधलाय ना माझ्याकडे. आता तू बनवणार ना आमच्या दोघांचं. काय आणलंस? गुड. आयुष्यात स्ट्रगल नाही तर काहीच नाही. आणि जर सोन्यासारखी अशी 2 मुलं असले की हा स्ट्रगल पण खूप हवासा वाटतो. अरे तिला अरे तू सर्व लाईटच जेवण खायचं होतं म्हणून डाळ खिचडी जरा हलकी पण असते ना पचायला. गोळ्या पण हेवी डोस होता, तर लेक माझा मला भरवत होता गरम गरम डाळ खिचडी. छान वाटत होतं. एक दिवसाचं आरामात असं मस्त सुख. पण आजारपण नको रे बाबा, हे असे आजारपण कोणाला नाही यावीत. मस्त आता जेवून बिवून घेते आणि गोळ्या खाऊन छानपैकी झोपून घेते. एक रात्र तर मला एकटीलाच इथे थांबायचं आहे. हे काय थांबणार नाही आहेत हॉस्पिटलमध्ये, कारण लेडीज वॉर्ड आहे, जेंट्स नॉट अलाउड आहे. त्याच्यामुळे आता जेवते आणि झोपते. यांना सांगितलं आता घरी जावा, तुम्ही पण घरी जाऊन जेवून घ्या आणि उद्या दुपारपर्यंत डिस्चार्ज देतील 3-4 वाजेपर्यंत. तर झोपते. औषधं स्ट्रॉंग होती त्याच्यामुळे झोप पण चांगली लागली. थोडी गुंगी अशी वाटत होती पण लागली रात्रीची झोप चांगली. तर आता
डॉक्टरांशी पण बोलणं झालं, दुपारी डिस्चार्ज देणार म्हणून सांगितलं. सो फायनली झाली एकदाची दुपार, कधी घरी जाते असं झाले. अगोदर ते हॉस्पिटलचे कपडे काढले, मला तर खूप घाण वाटतात ते हॉस्पिटलचे कपडे, पण घरचे कपडे घालायला देत नाहीत ना. आधी माझे कपडे घालून घेतले बिना आंघोळीचे असले तरी पण. आणि आता उरकते, माझी तयारी करून घेते, माझं सगळं सामान आवरावरी करते, केस वीस आंघोळ बिंघोळ आता सगळं घरी जाऊनच कधी एकदाची घरी जाते असं झालं आहे मला. लवकर ह्यांनी आता फॉर्मॅलिटी पूर्ण केलं की पटकन घरी पळणार आहे आता, कारण जरा माझं पोट दुखायचं पण राहिलं आहे आणि जरा हलकं पण वाटतं आहे, बॉडी छान वाटतं आहे. एकदा घरी गेले आंघोळ केली की मी आणखीन जरा फ्रेश वाटेल मला. एक दिवस पण घराबाहेर राहायचं म्हटलं नाही की अंगावर काटा येतो. घराची काय अवस्था झाली असेल ना ह्या विचारानेच ना डोकं उठतं नुसतं, बापरे. झाले माझे डिस्चार्ज पेपर पण रेडी, हॉस्पिटलचं बिल भरून सगळं रेडी, सगळे पेपर एकदा हे चेक करतात. आता निघाले मी घरी. सो फायनली आता जाते घरात. जिने चढते हळूहळू, कारण जोरात काही चढता येणार नाही आहे. आले बाबा एकदाची घरी. सो फ्रेंड्स, फायनली माझा हा छोटासा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सांगा मला कॉमेंटमध्ये. आणि मी जी तुम्हाला छोटीशी माहिती दिली तीही तुम्हाला आवडली की नाही, समजली की नाही, तेही मला कॉमेंटमध्ये सांगा. आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक पण करा आणि सबस्क्राईब करा. आणि असेच माझे येणारे शॉर्ट व्हिडिओ आणि ब्लॉग तुम्ही बघत राहा. सो थँक्यू सो मच. लवकरच पुन्हा भेटूयात. हॅव अ नाईस डे. बाय बाय.